पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे। महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलंय, तर काँग्रेसकडून इतर पक्षांसोबत चाचपणी सुद्धा सुरू झाली आहे। सर्वच पक्ष स्थानिक पातळीवर वेगवेगळे निर्णय घेत आहेत आणि याच संदर्भातील बातम्यांचा आढावा घेऊयात इलेक्शन मेट्रोच्या माध्यमातून। पुण्यात काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र निवडणूक लढण्याच्या तयारीत। दोनही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यानं काँग्रेसची ठाकरेंसमवेत हात मिळवणी। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे निवडणुकीसाठी एकत्र रणनीती ठरवणार। कमी वेळेत जास्तीत जास्त वॉर्डात प्रचार करता येईल यासाठी दोन ठाकरे बंधू मैदानात। ठाकरे बंधूंमध्ये मोजक्या जागांवरून पेच, मनसेकडून पारंपरिक जागांची मागणी। दोनही बंधूंमध्ये चर्चा सुरू। पुण्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी सुरू। मनसे 74 आणि ठाकरेंची शिवसेना 91 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता। दोनही पक्षांमध्ये बैठक। प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। जगताप यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षामध्ये नाराजी। माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा जगतापांच्या प्रवेशाला विरोध। ठाण्यामध्ये देखील दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा। जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत, 30 तारखेपर्यंत प्रस्ताव आल्यास विचार करू। राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांची प्रतिक्रिया। पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांची शिंदेच्या शिवसेनेतून हकालपट्टी। ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य। माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिला राजीनामा। पुणे पालिका निवडणुकीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांची वंचितसोबत चर्चा। वंचितकडून 40 जागांची मागणी। वंचित आणि दोनही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता। लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं संवाद बैठक। प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीच्या अनुषंगानं केलं मार्गदर्शन। युतीचे निर्णय घेण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांकडे। गरजेपोटी युत्या होत आहेत, त्यात आम्ही देखील सहभागी आहोत। भाजप वगळता इतर पक्षांसोबत युतीसाठी चर्चा सुरू। युती राज्य पातळीवर नसून केवळ पालिका पातळीवर असल्याचं प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। भिवंडीमध्ये शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी। सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास युती शक्य, अन्यथा शिवसेना स्वबळावर 45 जागा लढवणार। उल्हासनगरमध्ये शिवसेनेसोबत युती करण्यास भाजप कार्यकर्त्याचा विरोध। भाजपा कार्यकर्त्यांचा जिल्हा कार्यालयामध्ये गोंधळ। कार्यकर्त्यांचा जिल्हा कार्यालयामध्ये ठिय्या। चंद्रपूर महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित आघाडी करण्याची शक्यता। वंचित नेत्यांसमवेत चर्चा सुरू असल्याची माहिती। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये देखील वंचितला सोबत घेण्यास काँग्रेस आग्रही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे देखील सकारात्मक उत्तर। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांचा देखील दोनही राष्ट्रवादीच्या युतीला होकार। राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। यादीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या नावाचा समावेश। आमदार अमोल मिटकरी यांचाही समावेश। मुंबई पालिकेसाठी भाजपकडे शिंदेच्या शिवसेनेकडून 100 जागांची मागणी। मात्र भाजपाचा 100 जागा देण्यास नकार। भाजपकडून शिंदेच्या शिवसेनेला 70 जागांचा नवा प्रस्ताव। जळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे यांची शिवसेना आणि भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब। जागा वाटपाबाबत निर्णय होणार, मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती। नागपुरात काँग्रेस सर्व 151 जागांवर स्वबळावर लढण्यास तयार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत काँग्रेसची चर्चा सुरू। चोर, गोळीबार करणारे, चाकू मारणाऱ्यांच्या पाठीशी आमदार संजय खोडके उभे। अशा लोकांसोबत युती नकोय। भाजपा नेत्या नवनीत राणा यांचा आमदार संजय खोडके यांच्यावर आरोप। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रच लढणार। ठाकरेंच्या शिवसेनेला 12 जागा, 7 जागांवर एकमत, तर 5 जागांवर चर्चा सुरू।
कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, सतेज पाटील यांच्यावर पवारांची राष्ट्रवादी नाराज. उद्यापर्यंत अंतिम निर्णय घ्या, अन्यथा वेगळा निर्णय घेऊ, पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा. भाजप चंद्रपूर महापालिका सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वामध्येच लढणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आदेश. तर चैनसुख संचेती निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त. नाशिकमध्ये भाजपमधील पक्षप्रवेश सोहळ्याला कार्यकर्त्यांचा विरोध. शाहू खैरे आणि यतीन वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून खैरे आणि यतीन वाघ यांच्या विरोधात घोषणाबाजी. सोलापुरात राष्ट्रवादीला खिंडार. किसन जाधव, नागेश गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला पक्षप्रवेश. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून मित्र पक्षांवरच ऑपरेशन लोटस. रोहित पवार यांची गाडी निवडणूक आयोगाच्या पथकानं तपासली. पवारांच्या वाहनांची पिंपरी चिंचवडमध्ये तपासणी. फेसबुक पोस्ट करत रोहित पवारांची टीका. अखेर बाळासाहेबांचे वाघ एकत्र आले. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची पोस्ट. ठाकरे बंधूंना युतीसाठी शुभेच्छा. केशव उपाध्याय यांची पोस्ट. बंधूंच्या भावनेचा महापूर ओसरल्यावर त्यांना मतांचा दुष्काळ दिसेल, केशव उपाध्याय यांची टीका. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. दहिसर पश्चिमेच्या एकसर रोड येथे कार्यकर्त्यांची एकत्रित महाआरती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले याचा आम्हाला आनंद. दोनही भावांनी निवडणुकीच्या नंतर पण एकत्र राहावं. मराठी माणसाचं नाव घेऊन मुंबई जिंकण्याचं षड्यंत्र सुरू आहे, रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधूंच्या युतीवर मीरा भाईंदरमधील बगलामुखी मंदिरात महाआरती. युवा नेते आझाद पटेल यांच्या नेतृत्वाखाली आरतीचं आयोजन. दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती. चंद्रपूर महापालिकेसाठी दुसऱ्या दिवशी 448 नामनिर्देशन पत्राची उचल. मात्र एकही अर्ज दाखल नाही. चंद्रपूर महापालिकेच्या 66 जागांसाठी निवडणूक.